मालेगाव तालुक्यातील नाळे, देवारपाडे, शेंदुर्णे येथे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच वयोश्री योजना या योजनांची गावातील नागरिक व महिलांना वरील गावांमध्ये माहिती देण्यात आली। मालेगाव येथील संजय गांधी निराधार योजनाचे अध्यक्ष मान्य श्री प्रमोदजी पाटील यांनी या योजनेसाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, जन्म दाखला, बँक पासबुक असे कागदपत्रे लागणार असून माता भगिनींनी गावातील अंगणवाडी केंद्रात अर्ज जमा करून लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। यावेळी श्री अजिंक्यजी भुसे, सचिन साळुंखे, दीपक तलवारे तसेच शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शेंदुर्णे येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री हेमंत शिंदे यांनी ग्रामपंचायतीचे कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून आपण याकडे लक्ष केंद्रित करावे असे निवेदन श्री अजिंक्य भुसे यांना देण्यात आले। बघा काय आहे नेमके प्रकरण सविस्तर। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या मालेगाव तालुक्याचे भाग्य विधाते व आपल्या या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळामध्ये अग्रेसर काम करत असणारे, ज्यांचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे, असे आपले लाडके नेते माननीय पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब आणि सर्व मंत्रिमंडळ यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय 4 दिवसापूर्वी जो अर्थसंकल्प सादर झाला त्या ठिकाणी घेतले आणि कधी नव्हे आजपर्यंतच्या इतिहासात इतके चांगले निर्णय घेतले गेले असे निर्णय त्यांनी घेतले, त्याबद्दल प्रथम त्या सर्वांचं अभिनंदन करूया। सर्व समावेशित घटकांना डोळ्यासमोर ठेवून कष्टकऱ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांपासून तर वारकऱ्यांपर्यंत, लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत तर माझ्या माता भगिनींपासून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुण युवतींपर्यंत सर्वांना काही ना काही देण्याचा निर्णय या सरकारने घेतला। या सरकारने अतिशय प्रभावीपणे याची अंमलबजावणी सुरू केली। निर्णय घेऊन 4 दिवस होत नाही, तेवढ्यात प्रत्येक गावागावामध्ये या बैठकी होऊन ही योजना समजून सांगितली जात आहे आणि याचे फॉर्म भरून घेतले जात आहे। नुसतं योजना जाहीर होतात आणि कागदावर राहतात असं नाही, तर योजना तळागाळातल्या गोरगरिबांच्या शेवटच्या झोपडीतल्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे या भावनेतून कार्यक्रमाला सुरुवात देखील झालेली आहे आणि म्हणून आज आम्ही आपल्या गावात या निमित्ताने आलेलो आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे। मागच्याही वर्षी असंच रक्षाबंधन होतं आणि रक्षाबंधनाच्या अगोदर आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सर्व माता भगिनींना रक्षाबंधनाची भेट दिली होती। काय भेट होती ती? तर माझ्या माता भगिनींना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटीचा प्रवास अर्ध्या तिकिटात करता यावा, अर्ध तिकीट मोफत केलेलं होतं। ही भेट माझ्या सर्व माता भगिनींना दिली आणि तीच परंपरा पुढे चालत ठेवत याही रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जो अर्थसंकल्प या महिन्यात सादर झाला त्याच्यात महिलांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपल्याला भेट दिलेली आहे। दर महिन्याला माझ्या या भगिनींना 1500 रुपये देण्याची ही योजना आहे। ज्याप्रमाणे आपल्या गावामध्ये श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सर्व माझ्या गोर गरीब निराधार ज्येष्ठ श्रेष्ठांना 1500 रुपये अनुदान शासनाच्या वतीने दिलं जातं। खरं तर पहिले हे अनुदान फक्त 600 रुपये होतं, पण आदरणीय दादासाहेब भुसेंनी फार मोठा पाठपुरावा केला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अध्यक्षपदाची संधी दिली आणि हे छोटंसं काम, हे छोटंसं
लावलेलं रोपट आम्ही एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. मालेगाव तालुक्याचा नंबर हा नाशिक जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये 1 क्रमांकाचा लाभार्थ्यांमध्ये हा नंबर लागतो. आज मालेगाव तालुक्यामध्ये मिळतात. आता काल सुद्धा 4,500 रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याचं काम संजय गांधी समितीने त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही जर आता बघितलं 2-4-8 दिवसात साहेबू दादा तर प्रत्येकाच्या खात्यात कोणाकोणाला पगार मिळतो त्यांना सगळ्यांना विचारा. प्रत्येकाच्या खात्यात 4,500 रुपये आपण टाकलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीने ज्यांना मिळत नाही त्या माझ्या ज्या भगिनी कामाची निकृष्ट दर्जा आहे तर मी विचारपूस करण्याला गेलो तर माझ्या पप्पांवरती शिवीगाळ करण्यात आली आणि पुन्हा माझ्यावरती काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रवींद्र धुमाळ आणि पुंजाराम धुमाळ यांनी कुठल्याही ग्रामपंचायतचे सदस्य नसताना त्यांनी माझ्यावरती पण आणि माझ्या पप्पांवरती माझ्या भावावरती गुन्हा दाखल केला. तर याच्यावर तुम्ही स्वतः चौकशी करावी. आणि कामाचे कुठलाही निधी काम निकृष्ट दर्जा असल्यामुळे कुठलाही निधी त्यांना कुठल्याही ठेकेदाराला देऊ नये ही माझ्या गावाच्या वतीने मी तुम्हाला विनवणी करतोय. ग्रामपंचायत सदस्याला अधिकार नाही आहेत का विचारायचे? आम्हाला तिथे जर गेलो तर तिथे शिवीगाळ करण्यात येते. माझ्या पप्पांना शिवीगाळ करण्यात आली, दगड उचलला. ही हुकुमशाही आहे. ते बरं ग्रामपंचायतीला कुठले सदस्य पण नाही आहेत. हा अजून तिथे कोणाची भांडण झाली तर टायराखाली दाबण्याची धमकी देते. याच्यावरती मी तुमच्याकडनं फार मोठी अपेक्षा घेऊन इथे आलेलो आहे. मग गावातल्या ग्रामपंचायत सदस्यांनी कोणी उभंच राहू नये का भविष्यात? त्यांना कुठला अधिकारच नाहीये का? BDO साहेबांना